महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज कर्जमाफी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। कर्जमाफी संदर्भात भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा यातून निषेध नोंदवला जातोय। सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी या मोर्चामधून करण्यात आली आहे। बॅनरबाजी, प्रतिकात्मक, डिफेंडर कार आणि बैलगाडी या मोर्चामध्ये सहभागी होत्या। आज खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात। आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशामुळे होतात की सरकार प्रत्येकजण काय करते, योजना जाहीर करते आणि त्या योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांना जाचकाठी घालते। त्यामुळं मागील 2 योजनांचा आम्ही अभ्यास केला असता 30 ते 35% शेतकरी हे योजनांपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांची कर्जमाफी झाली नाही। त्यामुळं आज कर्जमाफी व्हायच्या अगोदरच आम्ही शासनाला इशारा देतोय आणि सांगायला आलोय की तुम्ही कर्जमाफी देत असताना एकदाच सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। मागच्या वेळी ज्या पद्धतीनं माजी आमदार यांच्यावर 5 वर्षात 966 कोटी रुपये खर्च होते दर 5 वर्षाला, तर पेन्शन असू दे, भत्ते असू दे, महागाई भत्ते असू देत, आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र एखादं 2 लाखाचं 50,000चं कर्ज माफ करताना 10-12 जाचकाठी घातल्या जातात। आज मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल प्रशासनानं कुठलीही चूक त्या शेतकऱ्याच्या बाबतीत होता कामा नये। जेवढं काय नियोजन होईल तेवढं शेतकऱ्यांना केलं पाहिजे। आणि सर्व शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करतो, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की कर्जमाफी झाल्यानंतर कुठल्याही ऑफिसला तुम्हाला अडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कधीही संपर्क साधा। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।